काय तुमचं म्हणणं आणि कसं वाटतं त्या गोष्टी? नमस्कार, जय महाराष्ट्र. खरं तर मी उपजिल्हा प्रमुख म्हणून गेले 2 वर्ष काम पाहतोय शिवसेनेचा. दळवी साहेबांबद्दल जी व्यक्ती देशमुख म्हणून कोणतरी आहे, काय ओळखत ना आम्ही. फक्त मला तर वाटतं त्याला प्रसिद्धी हवी असेल म्हणून हे वक्तव्य तो वारंवार करत आहे. परंतु दळवी साहेबांबद्दल बोलण्याची दीड दमडीची त्या देशमुखची लायकी नाही आहे. दीड दमडी म्हणजे पैशाबद्दल मी बोलत नाही, तर विचारांबद्दल बोलतोय. दीड दमडीचे विचार ज्याच्याकडे नाही त्यांनी दळवी साहेबांबद्दल बोलू नये, हे फर्स्ट मी त्याला सांगतोय. मी 4 दिवस बाहेर होतो. खरं तर दळवी साहेबांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे आमचे शिवसैनिक जे आहेत ते सर्व या ठिकाणी भडकलेले आहेत. कारण दळवी साहेब हे आमचे दैवत आहेत आणि त्याच्याबद्दल कोणी बोलू नये. मी एवढंच सांगेन की दळवी साहेबांबद्दल बोलल्यामुळं आमच्या शिवसैनिकांनी महाडमध्ये जाऊन हा जो कोण देशमुख म्हणून आहे त्याला चॅलेंज केलेला आहे. खरं तर तो बोलला होता की अलिबागमध्ये मी येईन, तुला येण्याची गरज नाही. आत्ता कालच महाडमध्ये काल परवा आमचे शिवसैनिक आले आणि त्यांनी तिथे दाखवलेलं आहे की दळवी साहेबांना जर का अपशब्द वापरले तर आम्ही तुम्हाला चॅलेंज करण्यासाठी महाडमध्ये आलो. याच्या पुढे जर वापरले तर मी एक उपजिल्हा प्रमुख म्हणून सांगतो, आम्ही घरात घुसणार त्याच्या. कारण आमच्या नेत्याबद्दल कोणाला बोलण्याचा अधिकार नाही. नेत्याबद्दलची माहिती सांगायची झाली तर सर्वांना माहिती आहे, दळवी साहेब हे 2019ला आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांची जी कामं आहेत ती कामं प्रत्येकाने चेक करावी. हा, तटकरे साहेबांबद्दल दळवी साहेब जर बोलत असतील तर ती प्रतिक्रिया तटकरे साहेबांनी द्यावी. ठीक आहे, त्या लेवलचे ते मोठे आहेत तटकरे साहेब. पण दळवी साहेबांवर कोणतरी एक लुच्चा माणूस बोलेल तर आम्ही खपून घेणार नाही. खरं तर तटकरे साहेब हे 40-45 वर्ष राजकारण करतायत. मी हे जे फाटके विचार मांडतात त्यांना माझा चॅलेंज आहे की दळवी साहेबांची कामं आणि इतर आमदार आहेत किंवा तटकरे साहेब आहेत त्यांची कामं पत्रकार म्हणून सगळ्या पत्रकारांनी एक दिवस रायगड जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांना घेऊन बसल्या पाहिजेत. 6 वर्ष झाली दळवी साहेब आमदार आहेत. त्या 6 वर्षातले पहिले 2.5 वर्ष म्हणजे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, 2.5 वर्ष होते, त्याच्यामध्ये कोरोना काळ होता आणि त्या कोरोना काळाचे 2.5 वर्ष हे म्हणजे फुकटच गेले, त्याच्यामध्ये कामच करायला भेटलं नाही. मग उरलं किती? 3.5 वर्ष. 3.5 वर्षामध्ये दळवी साहेबांनी केलेली कामं ही तुम्ही पत्रकारांनी, मला तर वाटते दळवी साहेबांच्या ऑफिसला जाऊन एकदा माहिती घ्यावी आणि ती मांडावी. आणि इतर जे काय खासदार असतील, मंत्री असतील, आमदार असतील, त्यांची 40 वर्षाची कामं किती आहेत हे एकदा पत्रकारांनी विचारावं. कोणावर काय बोलायचं हे म्हणजे आपल्याला प्रसिद्धी पाहिजे म्हणून बोलायचं तर आम्हाला पण बोलता येतं. जर आरे बोलत असाल तुम्ही तर आम्ही कारे बोलणार. नेत्यांवर, आमच्या आमदारांवर, दळवी साहेब तर रायगड जिल्ह्याचे नेते आहेत, त्यांना कोणी बोलू शकत नाही. ते फक्त अलिबाग, मुरुड, रोहा पुरते मर्यादित नाही. त्यांची कामं तुम्ही जाणून घ्या. अलिबाग मध्ये जा, मुरुड मध्ये जा. मुरुड तालुका छोटा आहे परंतु माझ्या माहितीत 300 कोटीची कामं त्या ठिकाणी त्यांनी टाकलेली आहेत. रखडलेली कामं, अंतुले साहेबांपासून जी रखडलेली कामं आहेत तिथे रेवस ते करंजा ब्रिजचा काम असेल, दळवी साहेबांनी त्या ठिकाणी तो पूर्णत्वास नेण्याचं काम केलेलं आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे. सांबरकुंड धरण जो आहे हा आज जवळजवळ 60 वर्ष झाली त्या ठिकाणी अनेकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले, असफल झाले, परंतु दळवी साहेबांनी तो काम त्या ठिकाणी वर्क ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी तयार झालेली आहे. हे झालं मुरुड अलिबाग मधलं. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय की पेन तालुक्यामध्ये काही संबंध नसताना दळवी साहेबांनी 35 कोटी रुपयाचं काम ब्रिजचं टाकलेलं आहे. अशी अनेक कामं केलेली आहेत दळवी साहेबांनी. त्यामुळे दळवी साहेबांबद्दल कोणी बोलायचं नाही. जर याच्या पुढे वाईट शब्द वापरलं दळवी साहेबांना तर घरात घुसणार, प्रत्येक शिवसैनिक घरात घुसणार, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. एवढीच मी तुम्हाला या ठिकाणी ताकीद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.